तर आपण आता पाहत आहोत 1857 पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ब्रिटिशांनी महसूल गोळा करण्यासाठी ज्या काही जमीन सुधारणा केल्या त्यामधील काही पद्धती आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की पद्धती घटक कोणता होता. त्याच्यामध्ये कायमधारा असेल, रयतवारी असेल किंवा महारवारी असेल. त्याच्यानंतर ही कधी सुरू झाली, त्यामध्ये कोणकोणते जे भाग होते ते समाविष्ट होते, कोणी ती चालू केली, त्याच्यानंतर ते देणारा जो घटक होता तो आणि त्याची वैशिष्ट्ये, अशा प्रकारे आपण हे आता सविस्तर पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी होती ती होती कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धत जी होती या पद्धतीला अजून काही नावं आहेत. जसं कायमधारा पद्धतीला पुढीलपैकी कोणती नावं होती असं आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये 4 पर्याय दिले जातील. त्यातले 3 पर्याय हे कायमधारा पद्धतीचे नावं असतील आणि 4था पर्याय जो असेल तो कायमधारा पद्धतीचा नसेल. कदाचित आपल्या मुंबई प्रांतामध्ये, बॉम्बे प्रांतामध्ये एल्फिन्स्टन यांनी जे मौजेवारी पद्धत आणली होती, ही मौजेवारी पद्धत काय कायमधारा पद्धतीचं नाव नाही आहे. आणि मग आपण पहा इथे की कायमधारा पद्धतीला 3 नावं इथे दिलेली आहेत. एक आहे जहागीरदारी, दुसरे आहे मालगुजारी आणि तिसरे आहे बिस्वेदारी. मग हे 3 पर्याय दिले जातील, जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी. आणि 4था पर्याय देतील मौजेवारी आणि विचारतील की खालीलपैकी कायमधारा पद्धतीची उपनावे कोणती. मग वरीलपैकी सर्व हे उत्तरावरती आपला दणका असतो, म्हणजे वरीलपैकी सर्व हेच उत्तर असणार हे आपल्याला गृहीत धरून चाललेलं असतो. मग आपण इथं चुकू शकतो, म्हणून हे 3 नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं ठरतं, म्हणून आपण हे इथं घेत आहोत. तर कायमधारा पद्धतीची जी नावं आहेत ते आपण परत पाहूयात. जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी. ही कायमधारा पद्धत जी होती ती 1793ला 22 मार्च 1793 मध्ये लागू करण्यात आली होती. ती लॉर्ड कॉर्नवालिस याने लावलेली. लॉर्ड कॉर्नवालिस, जॉन शुअर नावाचा एक व्यक्ती होता, जॉन शुअर, त्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळेस. ह्या जॉन शुअर समितीच्या शिफारशीनुसार कायमधारा पद्धत 1793 मध्ये कॉर्नवालिसने लावली. ती कुठे लावली तर बंगाल, तत्कालीन बंगाल प्रांत, बिहार प्रांत, ओडिशा प्रांत, हे 3 प्रमुख प्रांत होतेच. बंगाल प्रांत, बिहार प्रांत, ओडिशा प्रांत. त्याचबरोबर उत्तर मद्रास प्रांत, म्हणजे मद्रास प्रांताचा उत्तर भाग आणि वाराणसी जिल्हा एवढ्या मोठ्या भागावरती कायमधारा पद्धत लावली गेली होती 1793ला. कोणी लावली होती? लॉर्ड कॉर्नवालिसने लावली होती. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लावली होती? जॉन शुअर समितीच्या शिफारशीनुसार. कायमधारा पद्धतीला उपनावं कोणती? जहागीरदारी, मालगुजारी, बिस्वेदारी. तर हा एवढा महत्त्वाचा भाग आहे, याच्यावरती कसा प्रश्न येईल हे मी तुम्हाला आता सांगितलं. जो महसूल होता, म्हणजे जो सारा ठरवला गेला होता, तो देण्याचं काम तेथील जमीनदारांनी करायचं होतं. ते सर्व हक्क जमीनदारांना दिलेले होते. याची वैशिष्ट्य काय होती तर जो शेतसारा होता तो वर्षासाठी 30 ते 40% इतका स्थिर स्वरूपाचा होता. जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी त्याचं प्रमाण पहा 30 ते 40% एवढं प्रचंड होतं. आणि स्थिर स्वरूपाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणं शक्य नव्हतं. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक झालेली आहे कायमधारा पद्धतीमध्ये. कारण की यांचा शेतसारा जरी स्थिर असला तरी शेतकऱ्याचं उत्पन्न कधीच स्थिर नसतं, ते नव्हतं. आणि याच्यामध्ये पण जमीन महसुलाचे 11 भाग केले जायचे. म्हणजे जो एकूण जमीन महसूल येईल त्याचे 11 भाग केले जायचे. त्यातला 1 भाग जमीनदाराला दिला जायचा. हा जो जमीनदार होता, जो शेतकऱ्यांकडून हा स्थिर जो शेतसारा जो वसूल करायचा आणि पुढं इंग्रजांना देऊन टाकायचा. मग याच्याकडे जो जमा होईल त्या महसुलाचे 11 भाग केले जायचे. त्यातला 1 भाग हा स्वतःला ठेवायचा आणि उरलेले 10 भाग हे इंग्रजांना देऊन टाकले जायचे, म्हणजे ते इंग्रजांचे असायचे. एवढ्या प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक जमीनदार आणि इंग्रजांनी मिळून कायमधारा पद्धती अंतर्गत एवढ्या मोठ्या भागात केली गेली. अशी एक कायमधारा पद्धत होती. नंतर मग कायमधारा पद्धतीचंच अनुकरण करून पुढं अजून त्यात थोडेफार बदल करून
उरलेल्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ज्या पद्धती सुरू झाल्या त्याच्यामध्ये जी दुसरी पद्धत आहे ती आहे रयतवारी पद्धत. आपण आता ती पाहूयात. ही जी रयतवारी पद्धत आहे ही 1920 मध्ये मुंबई प्रांत, तत्कालीन बॉम्बे प्रांत आणि उर्वरित मद्रास प्रांत, आपण पाहिलं की उत्तर मद्रास प्रांत इथं ज्याच्यामध्ये कायमधारा पद्धत होती. आता उत्तर मद्रास प्रांत सोडल्यानंतर जो उरलेला प्रांत आहे त्या उरलेल्या मद्रास प्रांतामध्ये तसेच संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये 1820ला रयतवारी पद्धत सुरू झाली, जी थॉमस मनरो आणि रीड यांनी सुरू केली होती. थॉमस मनरो आणि रीड याच्यामध्ये जो शेतसारा दिला जाईल तो शेतकरी स्वतः द्यायचा. याच्यामध्ये जमीनदार मध्यस्थी नव्हती. इथे शेतकरी स्वतः देणार होता आणि तो 20 ते 30% वर्षासाठी स्थिर होता. आपण पाहिलं की कायमधारामध्ये 30 ते 40% वर्षासाठी स्थिर होता. त्याचं प्रमाण आता इथं रयतवारीमध्ये कमी केलं, ते 20 ते 30% वर्षासाठी शेतसारा स्थिर केला. शेतकऱ्याचं प्रमाण जास्त होतं, शेतसाऱ्याचं प्रमाण जास्त होतं आणि वसुली मात्र इथं कडक केली जायची. वसुली कडक असल्यामुळं मग याच्यामध्ये कोणाला सवलत किंवा सूट देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. आणि जिथं सवलत आणि सूट दिली जात नाही तिथं मग शेतसारा देणं हे कंपल्सरी झालं, म्हणजे द्यावाच लागायचं. आणि मग द्यावा लागायचं त्याच्यामुळे मग काही शेतकऱ्यांचं उत्पन्न निघायचं, काहींचं निघत नसायचं. मग ज्यांचं उत्पन्नच निघत नाही त्यांनी शेतसारा द्यायचा कुठून? मग त्यांनी शेतसारा देण्यासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागायचे शेतकऱ्यांचे, सावकारांकडून. त्यावेळेस काय आपल्यासारख्या आता जशा बँका आहेत तशा बँका नव्हत्या एवढ्या की ज्या त्यांना कर्ज देतील एक ठराविक व्याजावरती किंवा सरकार कर्ज माफी करेल असंही काही नव्हतं. मग ते सावकारांकडून कर्ज घ्यावं लागायचं आणि मग त्यामुळे ग्रामीण कर्जबाजारीपणा वाढला या रयतवारी पद्धतीतून. कारण की शेतकऱ्यांना स्वतः ते द्यावं लागायचं, त्याच्यामुळे ग्रामीण कर्जबाजारीपणा प्रचंड वाढला होता. तर ही रयतवारी पद्धत. ह्याच रयतवारी पद्धतीत थोडेफार बदल करून मग थॉमस एनफिल्स्टन, तत्कालीन जो होता मुंबई प्रांताचा गव्हर्नर थॉमस एनफिल्स्टन, याने मौजेवारी पद्धत सुरू केली होती, ज्याच्यामध्ये थोडेफार सवलती दिल्या होत्या, हे लक्षात घ्या. आता हे सावकारांचा ग्रामीण कर्जबाजारीपणा वाढला. याच्यातच नंतर पुढे मग महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी भरपूर कार्य केलं. वेगवेगळे पुस्तकं, ग्रंथ त्यांनी लिहिले. त्याच्यानंतर दख्खनचा उठाव, शेतकऱ्यांचा दख्खनचा उठाव घडून आलेला आहे या कर्जबाजारीपणातूनच. आणि मग इंग्रजांनी त्यावेळेस सुविधा केलेल्या त्या आपण पुढे पाहणारच आहोत. नंतर जी पुढची पद्धत होती, अजूनही काही प्रांत शिल्लक होते, त्याच्यासाठी महालवारी पद्धत आणली होती. पहा, महालवारी पद्धत. ही महालवारी पद्धत 1822 मध्ये आलेली, म्हणजे रयतवारी 20 मध्ये आली. 2 वर्षांनी महालवारी पद्धत आली. ही महालवारी पद्धत वायव्य सरहद्द प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे आत्ताचा पाकिस्तानातील भाग, हा वायव्य सरहद्द प्रांत. त्याच्यानंतर पंजाब आणि गंगेचं जे खोरं आहे, मग आपण पाहिलं की वाराणसी जिल्हा सोडला ना उत्तर प्रदेशमधला, की त्याच्या अलीकडील दिल्लीच्या बाजूचा इकडचा जो प्रांत होता गंगेच्या खोऱ्याचा प्रांत, एवढ्या प्रांतामध्ये वोल्ट मॅकेन्झी याने आणलेलं आहे. वोल्ट मॅकेन्झी हा जनक आहे महालवारी पद्धतीचा. तर त्याच्यामध्ये जो एकक होता, जो घटक होता, की जो शेतसारा देणार होता गोळा करून, तो होता खेड. खेड हा एकक ठेवला होता. म्हणजे इथं ना शेतकरी होता ना जमीनदार होता, इथं एक खेड्याच्या प्रमुखांनी, म्हणजे सर्व खेड्यांनी एकत्र येऊन तो जमा करायचा आणि देऊन टाकायचा. उत्तर भारतात खेड्यांना महाल म्हणत, म्हणजे थोडक्यात आपण त्याला खेडेवारी पद्धत असंही म्हणू शकतो. आपल्याकडे खेडे म्हणतात, खेडेवारी पद्धत. एखाद्या खेड्याने सर्व जो शेतसारा आहे तो एकत्र जमा करायचा आणि देऊन टाकायचा. मग हे उत्तर भारतात खेड्यांना महाल म्हणत, म्हणून ती महालवारी पद्धत. इथे शेतीची मालकी डायरेक्ट खेड्याकडे देऊन टाकली होती. म्हणजे सगळ्या गावात जेवढी शेती, त्या शेतीची मालकी त्या खेड्याची. आणि जो गावाचा प्रमुख असायचा, जसं आत्ता गावात सरपंच प्रमुख असतो तसा त्यावेळेस पण सरपंचच असायचा किंवा पाटील असायचा. हे जे गावाचा प्रमुख असायचा पाटील, हे गाव प्रमुख शेतसारा जमा करायचा आणि तो पुढे इंग्रजांना द्यायचा. याच्यामध्ये हेस्टिंग याने लिलाव पद्धत आणली होती. म्हणजे लिलाव पद्धत हेस्टिंग याने आणली होती. पंचवार्षिक बोली पद्धत पण आणली होती हेस्टिंगने. ते आपण पुढे पाहू पंचवार्षिक बोली पद्धत नेमकी कोणी आणली होती. आपल्याला गव्हर्नर, व्हाईसरॉय यांचा सविस्तर अभ्यास पुढे करायचाच आहे. आपण पाहतोय महालवारी पद्धत. याच्यामध्ये एक महत्त्वाची फॅक्ट सांगायची ते म्हणजे मार्टिन बर्ड.
मार्टिन बर्ड हा असा व्यक्ती होता ज्याने उत्तर भारतातील भूव्यवस्थेमध्ये प्रचंड बदल घडवून आणले. त्याच्यामुळे त्याला उत्तर भारतातील भूव्यवस्थेचा जनक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, उत्तर भारतातील भूव्यवस्थेचा जनक हे मार्टिन बर्ड याला म्हटलं जातं. त्याच्या नेतृत्वात बेंटिंगने, जो विल्यम बेंटिंग होता, त्या बेंटिंगने महालवारी पद्धतीस नवीन रूप दिलं होतं. म्हणजे ही जी महालवारी पद्धत 1822ला होल्ट मॅकन्झ याने चालू केली होती, या पद्धतीला मार्टिन बर्डच्या नेतृत्वात विल्यम बेंटिंग याने नवीन रूप दिलं होतं. हे इथं महत्त्वाचं ठरते. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते आपण पाहतोय की 1857 पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करत होती. हे बरोबर आहे. 1857 पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी होती. 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी आपल्या स्वतःचं इंग्रजांच्या राणीचं राज्य आपल्या देशावरती सुरू झालेलं आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीचं महत्त्वाचं साधन होतं हे जमीन महसूल. आणि कंपनी कोणती असू द्या, तिचा प्राथमिक उद्देश हा नफा कमवणं असतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती जास्त भर दिला होता. मग ब्रिटिशांनी या 3 पद्धती प्रामुख्याने जमीन महसूल मिळवण्यासाठी वापरल्या होत्या. त्या कोणत्या? कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत. ब्रिटिशांचं राज्य जे होतं ते बंगाल प्रांत, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, सिंध प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत, ओडिशा प्रांत इथपर्यंत विस्तारलेलं होतं. म्हणजे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांचं राज्य विस्तारलं होतं आणि एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वरील 3 पद्धती अवलंबून ते महसूल गोळा करून प्रचंड पैसा कमवत होते. हे ते महत्त्वाचं ठरतं. काही ठळक घडामोडी आपण पाहूयात की मुंबई प्रांतात 1835ला लेफ्टनंट विनगेट हा जनरल होता, सर्वेवर जनरल. तो सर्वे करायचा, ज्याने जमिनीचं सर्वेक्षण करून कराचा दर ठरवलेला होता. म्हणजे मुंबई प्रांतात 1835ला जमिनीचे सर्वेक्षण करून कराचा दर कोणी ठरवला? तर लेफ्टनंट विनगेट याने ठरवला होता. रयतवारी पद्धतीमध्ये शासनाचा प्रतिनिधी यायचा आणि तो जमिनीचं मापन करायचा, सीमेचं निर्धारण करायचा. त्याला सर्वे डिपार्टमेंट म्हणायचे. हे ते लक्षात घ्या. काही गोष्टी आपण अजून पुढे पाहतोय की आपण पाहतोय की प्लासीची लढाई झाली. कोणतंही युद्ध झालं तरी त्याला खर्च प्रचंड प्रमाणात येत असतो. तर प्लासीच्या आणि बक्सरच्या लढाईनंतर कंपनीचं आर्थिक दिवाळा निघालेलं होतं, प्रचंड आर्थिक दिवाळा निघालं होतं. त्यामुळे कंपनीने 1772 साली इंग्लंडचं जे सरकार होतं त्यांच्याकडे 10 लाख पाऊंडाचं कर्ज मागितलं होतं. आणि 10 लाख पाऊंडाचं कर्ज मागितल्यामुळं कंपनी नेमकं काय करते, एवढा खर्च कसा झाला आहे, त्याच्यामुळं कंपनीवर आता नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अशा गोष्टीमध्ये कंपनीच्या अंतर्गत तपासणीमध्ये इंग्लंडच्या संसदेला संधी मिळाली की आपण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायचा. कारण की झालं असं होतं, त्याची दुसरी बाजू अशी होती की कंपनीतील जे भागधारक होते, सदस्य होते, ते प्रचंड श्रीमंत झाले होते. त्यांनी एवढा पैसा कमवला की इंग्लंडमध्ये तेथील जे खासदार होते संसदेमधले, त्यांच्यापेक्षा यांचं वर्चस्व इंग्लंडमध्ये जास्त व्हायला लागलं. प्रचंड पैशावाले ते झाले. त्याच्यामुळं मग तेथील संसदेच्या सदस्यांना ही एक चांगली संधी, नामी संधी मिळाली की आता यांनी एवढं मोठं कर्ज मागितले तर आपण यांच्यामध्ये आता हस्तक्षेप करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि यांच्या लुटण्याच्या धोरणामुळे भारतातील चौफेरची कंगाली देखील वाढली होती. शेवटी ब्रिटिश सरकारने आपल्या कंपनीच्या प्रशासनात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आपल्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या. 1773चा नियामक कायदा त्यानुसार आला. आता हा नियामक कायदा आहे पहा, रेग्युलेटिंग ॲक्ट, हा 1773ला आलेला आहे पहिला. याच्यामध्ये कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा हा कायदा पास करावा लागला होता. मग या कायद्यामुळे कलकत्त्याच्या गव्हर्नर जो होता, त्या कलकत्त्याच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास येथील जे गव्हर्नर होते त्यांच्यावर देखरेख करण्याचा अधिकार प्राप्त झाले. कंपनीच्या राज्यकारभाराची एक चौकट तयार होऊ लागली आणि एक काउन्सिल स्थापन झाला ज्याच्यामध्ये 4 सदस्य होते. या काउन्सिलनी नियंत्रण करायचं होतं. पुढे मग 1781ला एक संशोधन कायदा आलेला आहे, त्याच्यावर अजून संशोधन केलं गेलं. आपण पुढे पाहतोय की 1784ला पीठचा भारत कायदा आपण आता पाहतोय. आता पीठचा भारत कायदा म्हणजे काय, तर तत्कालीन जो तिथला पंतप्रधान होता ब्रिटनचा, तो पीठ होता.
त्या पीठने आणलेला जो कायदा आहे म्हणून त्याला पीठचा भारत कायदा असे म्हणतात. याच्यामध्ये जे विलायत सरकार म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट यांनी हा कायदा मंजूर करून कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली. आता कंपनीवर देखरेखच सुरू केली आणि बोर्ड ऑफ कंट्रोल की जे कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवणार होतं त्याची निर्मिती केली गेली. या नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष वित्तमंत्री असायचा. म्हणजे ब्रिटनचा जो वित्तमंत्री होता, फायनान्स मिनिस्टर, तो या बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता. आणि भारताच्या गव्हर्नर जनरलच्या मदतीस असणाऱ्या काउन्सिल सदस्यांची संख्या जे 4 होती ती आता 3 झाली. आपण पाहिलं आधी की 1773च्या नियामक कायद्यानुसार एक काउन्सिल स्थापन झाले, तिचे 4 सदस्य होते, ते आता 4 ऐवजी 3 सदस्य झाले पीठच्या कायद्याने. त्याच्यानंतर जो आला तो 1873चा चार्टर्ड ॲक्ट. आता चार्टर्ड ॲक्ट सुरू झाले, सनदी कायदे. या 1813च्या सनदी कायद्याने काय झाले ते आपण आता बघूयात. 1813च्या कायद्याने इंग्लंडच्या संसदेने कंपनीच्या भारताच्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केलेला आहे. हे पहा, इंग्लंडच्या संसदेने कंपनीचा भारताच्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त. एक हुकुमशाही, एक मोनोपॉली होती, एकाधिकार होता की भारतामध्ये व्यापार फक्त ती कंपनीच करायची, इतरांना तो करता येत नव्हता. मग हा एकाधिकार समाप्त केला. त्याच्यामुळे झालं असं की आता सगळ्यांनाच व्यापार करायला संमती मिळालेली आहे. आता फक्त कंपनीच व्यापार करायचा आहे असं नाही, एकाधिकार कंपनीचा समाप्त केलेला आहे. आता दुसरी गोष्ट, कंपनीला अशी आज्ञा दिली की तुम्ही व्यापार बंद करा आणि प्रशासनाकडे पण लक्ष द्या. नुसतं व्यापारच करू नका, तर प्रशासनाकडे लक्ष द्या व्यापार बंद करून. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या मार्फत विलायत सरकार अंतिम अधिकार गाजवणार होतं कंपनीच्या कारभारावरती. म्हणजे आता जवळजवळ कंपनीचं नियंत्रण हे पूर्णपणे बोर्ड ऑफ कंट्रोलच्या हाती आलेलं होतं. त्याच्यानंतर या कायद्यामध्ये भारतीय शिक्षणावरती 1 लाख खर्च करावेत असे सांगण्यात आलं होतं. म्हणजे आता काय झालं की कंपनी जी होती, तिला कंपनी असेल किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट असेल, त्यांचा हा विचार नक्कीच होता की आपल्याला जर भारतासारख्या एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करायचं असेल आणि प्रशासन करायचं असेल, तर आपल्याला एक शिक्षित वर्ग लागेल की जो शिकलेला पाहिजे, परंतु तो शिकून आपली गुलामी करणारा पाहिजे. मग त्यांना आपलं इंग्रजी शिक्षण कसं देता येईल हा त्यांचा हेतू होता. अशा प्रकारे त्यांनी मग भारतीय शिक्षणावरती भर द्यायला सुरुवात केली आणि एक सुशिक्षित पिढी घडून, पण ती कशी सुशिक्षित आहे पण आपली गुलामी करेल इंग्रजांची, अशी पिढी त्यांच्या घडवण्याचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं होतं. त्यानुसार मग 1 लाख खर्च करावेत असं सांगितलं गेलं. नंतर 1833चा चार्टर्ड ॲक्ट आला आणि 1833च्या चार्टर्ड ॲक्टने भारतातील कायदा विभागाचं केंद्रीकरण करण्यात आलं. मग केंद्रीकरण केल्यानंतर मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरचे विधेयक संमत करण्याचे अधिकार काढून घेतले गेले आणि ते पूर्ण अधिकार गव्हर्नर जनरल व त्याच्या काउन्सिलला देण्यात आले. म्हणजे आता हे जे मद्रास आणि मुंबईचे गव्हर्नर होते यांना विधेयक संमत करण्याचे जे अधिकार होते ते काढून घेतले आणि जे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं आता भारताचा, त्याच्याकडे देऊन टाकले गेले अधिकार. आणि मग आता यांचे अधिकार ते गेलेले आहेत. म्हणजे आता केंद्रीकरण झालेलं आहे. एकच व्यक्ती सगळ्या प्रकारची विधेयक आता इथून पुढे संमत करणार होता.